राज्यसभेत रात्री उशिरा वक्फ सुधारणा विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी पास, विरोधकांचा जोरदार गोंधळ। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी, जेल की बेल याकडे लक्ष। नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं 1297 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान, बळीराजा हवालदिल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज करणार पाहणी। राज्यात आणखी काही दिवस उकाड्याचे, उष्ण दमट वातावरणाचा अंदाज, विदर्भात मात्र गारपिटीचा इशारा। पीपीएफ खाते नॉमिनीमध्ये बदल आता विनाशुल्क, केंद्र सरकारकडून अधिसूचनेद्वारे बदल। प्रकल्पग्रस्तांना आता घराऐवजी आर्थिक भरपाई, एमएमआरडीएची धोरणास मान्यता। आरे दूध पुन्हा मुंबईकरांच्या घरात, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद। अकोल्यात माथे फिरून गाठला क्रूरतेचा कळस, थेट मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध, 25 पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू। हैदराबादचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव, केकेआरनं मिळवला दणदणीत विजय, हेड अभिषेक क्लासेन सगळे फेल। अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास।